याला प्रेम तरी कसं म्हणावं असा प्रश्न पडावा आणि माणुसकीने ही मान शर्मेने खाली घालावी अशी घटना पुण्यामध्ये घडली आहे. नमस्कार, मी प्रिया गायकवाड आणि पोलीस वॉरंटमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया पुण्यातील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक धक्कादायक घटना. विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रियसीचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना तिच्या 2 चिमुकल्यांनी टाह फोडला. ही 2 चिमुकली आपलं बिंग फोडतील या भीतीने त्यांनी कोणतीही दयामया न दाखवता त्यांना जिवंत नदीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. दिनांक 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झालेली होती. सदर मिसिंगच्या तपासादरम्यान सदर विवाहित महिला ही गरोदर असल्याचे आणि तिचा गर्भपात करण्याच्या अनुषंगाने तिचा प्रियकर याने आपल्या मित्राच्या मदतीनं तिला कळंबोली जिल्हा ठाणे येथे पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह आणि सोबत त्या विवाहित महिलेची असलेली 2 मुलं यांना सोबत घेऊन तो पुन्हा तळेगाव दाभाडे या ठिकाणी आला आणि प्रियकर याच्या मदतीनं सदर महिलेचा मृतदेह आणि महिलेची असलेली 2 जिवंत मुलं यांना नदीपात्रामध्ये फेकून दिलेलं आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सदरचा गुन्हा तळेगाव MIDC पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला असून यामध्ये दोन्ही मुलांची हत्या करण्याच्या अनुषंगाने आणि विवाहित महिलेच्या मृत्यूला कारणीभूत होण्याच्या अनुषंगाने या घटनेतील 2 आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रवींद्र गायकवाड यास पोलिसांनी अटक केलेली असून त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. पुढील तपास तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. मृतक महिला जी आहे ती या आरोपींच्या संपर्कात कशी होती? ते एकाच ठिकाणी राहण्यासाठी होते